हाय हॅलो नमस्कार, माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा दिवस सर्वांना सुखाचा, समृद्धीचा, आरोग्याचा आणि भरभराटीचा जावो हेच देवा ईश्वरचरणी प्रार्थना। तर इथं ताईंनो बघू शकता, मी इथं पुढं तुम्हाला दाखवणार आहे ब्लाऊज डिझाईन किती शिवले आणि कसे शिवलेत ते पुढं मी दाखवणारच आहे। तर कंटिन्यू व्हिडिओ बघा शेवटपर्यंत, व्हिडिओ कुठं स्किप नका करू ताईंनो। तर इथं बघू शकता, इथं मी काठापदराच्या साडीमधला हा ब्लाऊज कटिंग करून घेतलेला आहे, कारण हे त्यांना वेअर करायचं आहे शेवटच्या दिवशी। ज्या दिवशी याच्यावरची साडी आहे काठापदराची गुलाबी कलरची, तर ज्या दिवशी गुलाबी कलर होता ना त्या दिवशी तिला घालायचा होता, तर तो मी व्हिडिओ काढून ठेवलेला होता, तर मी आज अपलोड करते ताईंनो। तर हे मला स्टिचिंग करायचं आहे, तर कसा स्टिचिंग करायचं ती पुढं मी दाखवणारच आहे, तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर हे बघा, मी इथं सगळं काही दाखवलेलं नाही आहे, फक्त स्लीव्ज डिझाईन मी इथं दाखवलेली आहे। तर फुगाबाई आहे, फायनली मी लुक तुम्हाला पुढं ब्लाऊजचा मी संपूर्ण दाखवणारच आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। तर ह्या अशा पद्धतीचं इथं मी डिझाईन काढते। स्लीव्जला फुगा स्लीव्ज आहे आणि खूप छान मस्त हे बघा असं बटरफ्लाय बनवलेला आहे आणि अशा पद्धतीची डिझाईन आहे। तर कशी वाटली डिझाईन ते नक्कीच मला ताईंनो नक्की सांगा, आणि अशा पद्धतीची तुम्ही पण डिझाईन शिवून बघा। खूप छान आणि साध्या सिंपल पद्धतीत आणि साधी सिंपल डिझाईन आहे, खूपच छान आणि मस्त ताईंनो। हाय हॅलो नमस्कार ताईंनो। तर इथं बघू शकताय फॉल लावून झालेला आहे साडीवाला, दाखवते तुम्हाला, एकच मिनिट। तर हे बघा, उलटी आहे, हे बघा फॉल लावून झाले आता ह्या साडीला बघा अशा पद्धतीत। तर आता हे ठेवून देते मी साईडला। तर ह्याच्यावरचा ब्लाऊज शिवायचा आहे ब्लाऊज। तर बघा ह्या साडीवरला ना हा ब्लाऊज आहे, कॉन्ट्रास्ट हिरवा कलर आहे ह्या साडीवरचा। तर हे ब्लाऊज आहे, तर हे ब्लाऊज शिवायचं आहे, तर त्यांना द्यायचं आहे 3 तारखेला द्यायचं आहे, अर्जंट ब्लाऊज आहे आणि त्यांचा बड्डे आहे त्या दिवशी 3 तारखेला, त्यांच्या मुलीचा वगैरे बड्डे आहे, तर त्यांना द्यायचा हा ब्लाऊज। आणि ही साडीला आता फॉलोडिंग करून घेतला, कारण फॉलोडिंगची मशीन लावून घेतली होती ना, म्हणून ते फॉलोडिंग मी आता करून घेतले हे 2 साड्यांना। हे गावावरून आल्या ही साडी आली होती, तर अजून मी शिवून दिलं नाही, माझ्याकडेच होती। तर ह्याच्यावरचा ब्लाऊज पण मी शिवलाय, दाखवते ब्लाऊज। तर हे बघा ब्लाऊज शिवून झालेला आहे आणि गोल डीप नेक गळा आहे, खूप डीप गळा आहे, मोठा एकदम मोठा साईज आहे आपला। हे 44 साईजचा हा ब्लाऊज आहे बघा, खूप मोठा आहे। आणि हे अशी तर दोरी लावली मी ह्याच्या फॅब्रिकची कपड्याची काढून, आणि असे आपले ट्रिपल रेलचे लटकन लावले, कारण तिला ना लटकन खूप आवडतात, ते लटकनच लावायला सांगते जास्त। किती खूप डीप नेक गळा आहे बघा, आणि गळ्याला अशी लेस लावलेली आहे मी, कारण असं साडीमध्ये हा कलर आहे ना, त्याला मॅच होईल असं अशा पद्धतीची ही लेस लावलेली आहे। तर खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज झालेला आहे, हे बघा शॉर्ट स्लीव्ज आहे आणि कटोरी आहे। फिनिशिंग बघा ब्लाऊजची कसली भारी आहे। तर हा एक झाला। आता ह्या साडीला फॉल पण लावून झाला आणि ब्लाऊज पण झालेली आहे। तिला अर्जंट पाहिजे होतं, कारण मी गावावरून आल्या ही साडी त्यांनी म्हणजे येऊन अर्धा तास बी नव्हतं झालं, तर आल्या मला दिली होती साडी। तर मी मला म्हणजे काम दसऱ्याचं सगळं साफसफाई वगैरे सगळे काम, मला जाम काम लागलं होतं ना, त्याच्यामुळं मग मी शिवायचं ठेवलं होतं, तर तिला आता शिवून दिली। अर्जंट पाहिजे होता, पण मी तिला काहीतरी समजावून तिला कसं तर गोड बोलून ठेवला आणि आत्ता शिवून दिला, तिला आत्ता पाहिजे होतं ना म्हणून। तर ह्याला फॉल वगैरे लावून झालेला आहे, तर ह्याला पण फॉल लावून झालेला आहे, जोडून झालेला आहे। ह्याचा ब्लाऊज शिवून घ्यायचं आहे आपल्याला। आणि आता अजून एक मी ब्लाऊज दाखवते तुम्हाला, डिझाईनचा ब्लाऊज आहे, ह्याच्यातली साडी पण मी दाखवली तुम्हाला, खूप दिवस झालं आहे व्हिडिओ माझ्या, मी ह्या साडीवरचा व्हिडिओ टाकलेला आहे, काठापदराच्या साडीतला आहे। हे पण दसऱ्याच्या दिवशी म्हणजे शेवटच्या दिवशी जे आपला गुलाबी कलर येईल ना त्या दिवशी वेअर करायचं। तर हे बघा ह्या अशा पद्धतीचा हा ब्लाऊज शिवलेला आहे, गोल डीप नेक गळा आहे, साधा सिंपल अशी लेस लावलेली आहे गळ्याला, आणि असा स्लीव्ज मी शिवलेला आहे डिझाईनचा, फुगाबाई आहे, आणि इथं स्लीव्जला डिझाईन बनवलेली आहे। खूप छान आणि मस्त हा डिझाईन झालेला आहे, ते मी मोबाईलवरती बघून मला सांगितलं होतं। तर हे बघा
हे अशा पद्धतीची अशी डिझाईन मी शिवलेली आहे. खूप छान वाटते डिझाईन, मस्त. तर तुम्हाला आवडली का नाही नक्कीच मला सांगा. तर हा डिझाईनचा ब्लाऊज आपला झालेला आहे. फक्त स्लीव्जला डिझाईन काढलेली आहे दोन्ही साईडला. म्हणजे असे पॅच काढून लावलेत मी आणि असे आपलं इथं मस्त फुलपाखराचा असं म्हणजे आकार दिलेला आहे. खूप छान आणि मस्त हा डिझाईन पहिली बारच शिवलेला आहे मी पण मोबाईलवरचा बघून यूट्यूबला. तर खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज झालेला आहे. कटोरीचा आहे हे पण 44 साईजचा ब्लाऊज आहे. खूप मोठी साईज आहे ब्लाऊजची. कटोरी आहे. ब्लाऊजची फिनिशिंग बघा. तर वेअर केल्याच्या नंतर बघूया काय काय होते. फुगाबाई आहे आणि स्लीव्जला थोडीशी डिझाईन काढलेली अशी. तर कसा वाटला हा डिझाईन ब्लाऊज आणि हे पण ब्लाऊज ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. तर ठेवून देऊया. आपले हे 2 ब्लाऊज झालेले आहेत. तर परत एकदा मी तुम्हाला खालती बॅक साईडच्या कॅमेऱ्याने मी दाखवते तुम्हाला. हे अशा पद्धतीचे हे 2 ब्लाऊज झालेले आहेत. आता हे पण मला शिवून घ्यायचे आहे लगेचच अर्जंट, कारण खूप कामं आहेत अजून बाकी. तर हे पण मी ब्लाऊज शिवून घेणार आहे. तर हे 2 साड्या मी देते ठेवून आता आपली घडी मारून. अशा पद्धतीचं इथं फॉल लावून घेतलाय मी. चला ताईंनो, अशा पद्धतीचा माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि असंच माझ्या चॅनलला सपोर्ट करा. जे कोणी ताई माझ्या चॅनलवरती आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच सपोर्ट आणि तुमचं प्रेम माझ्यावर भरभरून असंच राहू द्या. चला तर मग व्हिडिओ तर ताईंना मी ब्लाऊजचा लुक तर मी दाखवलेलाच आहे. तर म्हटलं चला परत एकदा मी अशा पद्धतीत खाली व्यवस्थित खालती ठेवून दोन्ही हातांना, म्हणजे एका हातात कॅमेरा होता म्हणून मी असं खालती ठेवून छान पद्धतीत दाखवावं म्हणलं, तुम्हाला तुमच्याबरोबर शेअर करावं संपूर्ण ब्लाऊजचा लुक. तर अशा पद्धतीची मी इथं दोरी नॉट लावलेली आहे गळ्याला. अशा पद्धतीने लेस लावलेली आहे. एकदम नाजूक छोटीशी मस्त काटापदराच्या साडीमधला हा ब्लाऊज आहे. तर आता तुम्ही बघितलंच आहे. तर फायनली लुक बघू शकताय तुम्ही. असं स्लीव्ज शिवला मी फुगाबाई आणि फुगाबाईचं असं म्हणजे मधात पण नाही तर लेस लावलेली आहे फुगाबाईला आणि असं बटरफ्लाय काढून मी इथं डिझाईन केलेली आहे. तुम्ही बघू शकता. आणि ते एक छोटंसं मी अशा पद्धतीचं इथं मणी पण लावलेलं आहे त्याच्यामध्ये. तर अजून थोडासा लुक ह्याचा खूप छान आलेला आहे. तर ते ज्या ताईंचा ब्लाऊज आहे ना त्यांचा हा पहिल्यांदाच हा ब्लाऊज मी मोबाईलवरती बघून शिवलेला आहे. तर त्यांना खूप आवडला आणि दुसऱ्या पण कस्टमरनं आपल्या बघून गेल्या तर त्यांना पण खूप आवडला. त्यांनी पण सांगितलं माझा पण असाच एखादी शिवा ब्लाऊज असं सांगत होत्या. तर हा ब्लाऊज तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच मला ताईंनो कमेंटमध्ये सांगा. तर खूपच छान आणि खूप मस्त हा ब्लाऊजचा लुक आलेला आहे. मस्त. अजून त्यांचे 4-5 ब्लाऊज आहेत माझ्याकडे शिवण्यासाठी, पण हे सध्या त्यांना आता म्हणजे अर्जंट पाहिजे होता म्हणून मी त्यांना अर्जंट दिलेलं आहे. तर कटोरी वगैरे तुम्ही बघू शकता. खूप छान मस्त फिनिशिंग आलेली आहे. इथं जागा कमी पडते थोडीशी म्हणून मला जास्त काही तुम्हाला शेअर करता येत नाही आहे. तर खूप छान आणि मस्त हे फिनिशिंग ब्लाऊजची आलेली आहे आणि ते वेअर करून पण बघितलं त्यांना एकदम मस्त भारी फिनिशिंग बसलेलं आहे. कुठंच काही झालेलं नाही आहे. तर खूप छान आणि मस्त त्यांना पण ब्लाऊज हा आवडलेला आहे. तर अशा पद्धतीचे माझे ब्लाऊज 2 शिवून झालेले आहेत. आता इथं तिसरा पण मी जे मगा दाखवला तुम्हाला पीस पिवळ्या साडीतला तो पण मी इथं कटिंग करून घेतलेला आहे. तर हे पण मी इथं स्टिचिंग करणार आहे. स्टिचिंग केल्याच्या नंतर फायनली ह्याचा पण मी लुक दाखवणार आहे तुम्हाला, कारण त्यांना पण पाहिजे, बड्डे आहे त्यांचा पण, त्यांना पण अर्जंट द्यायचं आहे. तर इथं फायनली माझा हा ब्लाऊज शिवून झालेला आहे ताईंनो. तर फायनली मी लुक दाखवते तुम्हाला ब्लाऊजचा. तर बघू शकता हेच बॅक नेक हुक आहे आणि फ्रंट साईडला बंद आहे आणि आपला प्रिन्स कट आहे. तर ह्या अशा पद्धतीने मी हा ब्लाऊज इथं तयार करून घेतलेला आहे बॅकनेक हुकचा. तर इथं हुक वगैरे लावून घेतले कारण ते आता येतील घेण्यासाठी. त्यांना अर्जंट मी तयार करून ठेवलेला आहे. ते येतीलच आता थोड्या 10-5 मिनटामध्ये. त्यांनी फोन केल्या होत्या मला की झाला का म्हणून. तर ह्या अशा पद्धतीची दोरी लटकन मी लावलेली आहे. डबल रेडची लटकन लावलेले त्याच फॅब्रिकचं बनवून लावलेलं आहे. आणि स्लीव्ज बघू शकता तुम्ही. खूप सुंदर आणि मस्त त्याचे स्लीव्ज
मी लॉंग स्लीव शिवलेला आहे मस्त। आणि हे पण ब्लाऊज आपलं 36 साईजचा आहे। खूप छान आणि मस्त हा ब्लाऊज झालेला आहे, तुम्ही बघू शकता फिनिशिंग सहित। ह्याचे स्लीव्स तर मला खूपच छान आवडलेले आहेत, कलर कॉम्बिनेशन भारी आहे। आणि याच्यावरची साडी तर तुम्हाला दाखवली मगाशी की पिवळी साडी आहे, कॉन्ट्रास्ट कलर ब्लाऊज आहे। तर अशा पद्धतीचं मी माझा स्टिच करून झालेला आहे। तर बॅकनेक हुक आहे, तर तो हुक मी लावून घेतले कारण वेळ नाही आहे माझ्याकडे, पण ते येतील आता थोडक्या टायमामध्ये घेण्यासाठी, म्हणून म्हटलं चला थोडक्यात मी तुमच्याबरोबर शेअर करते, म्हणून असं मी दाखवायचं माझा प्रयत्न चालू आहे। तर ताईंनो, हा ब्लाऊज आजचे ब्लाऊज तुम्हाला कसे वाटले ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। जे कोणी ताई चॅनलवरती ते चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। हे अशा पद्धतीनं प्रिन्स कट शिवलेला आहे, फ्रंट साईडचा गोल गळा आहे आणि खूप छान आणि मस्त त्यांना हा ब्लाऊज बसला आहे। आणि त्यांची तब्येत पण आहे थोडीशी, म्हणून छान बसला आहे ब्लाऊज त्यांना। कसा वाटला ते नक्कीच तुम्हाला अशा पद्धतीचं तुम्ही पण बॅकनेक हुकाचं असं शिवू शकताय, म्हणून मला दाखवायचं होतं ताईंनो। तर हे अशा खूप काही म्हणजे खूप काही सारे मी असे ब्लाऊज शिवलेले आहेत आता मुलींचे, कारण ह्या दसऱ्याच्याच ह्याच्यामध्ये म्हणजे नवरात्रीमध्येच आपलं गरबा वगैरे खेळतात ना मुली, तर त्या मुलींसाठी मी असे खूप काही ब्लाऊज शिवलेले आहेत। कारण मला दाखवणं झालं नाही, कारण अर्जंटच होते, 1-2च मी काहीतरी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे। गेल्या व्हिडिओमध्ये पण मी एक ब्लाऊज दाखवलेला आहे आणि बाकीचे काही दाखवलेले नाही, खूप सारे मी शिवून दिले आहेत। अशी नाजूक लेस लावली, गोल डिपनी गळा आणि अशा पद्धतीचं दौरी लटकन मी लावलेली आहे। तर अशा पद्धतीनं तुम्ही म्हणजे तुमच्याकडे पण वेळ नसला तरी अशा पद्धतीनं घाईगडबडीमध्ये साधा सिंपल आणि युनिक दिसणारा आणि फॅन्सी दिसणारा हा ब्लाऊज तुम्ही अशा पद्धतीत शिवू शकताय, म्हणून दाखवायचं माझं कारण आहे। तर कसा वाटला ते नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, कारण जे बी मी व्हिडिओ अपलोड करेन ते तुमच्यापर्यंत पोहोचेल। चला, व्हिडिओ बघितल्याबद्दल